नमस्कार. आज करू दहीवडा. दहीवडा करता आपण 300 ग्राम उडदाची डाळ घेतलेली, जे मी काल रात्री भिजवून ठेवली होती. त्याला जर 5-6 तास भिजले तरी पुष्कळ असतं आणि जास्त भिजलं तरी काही हरकत नाही. ते चांगलं फर्मेंटेशन होती त्याची, म्हणजे आंबूसपणा त्याला चांगला आहे तिला. आणखीन 200 ग्राम मी गूळ घेतलेला आहे. आणखीन हे 150 ग्राम मी हे चिंच घेतलेली आहे. दहीवड्या करता हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. डाळ चांगली हे म्हणजे भिजलेली आहे आणि आंबूस झालेली चांगली. हे बघा, अशी बोटाने तुटलेली दिसली पाहिजे. असं हे अशी झाली की समजावं की डाळ आपली पूर्ण म्हणजे आंबूस झालेली आणि चांगली व्यवस्थित झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून हे मेथी दाणा टाकला. मेथी दाणा टाकल्यानंतर ते दहीवड्याची जे चव येते ती खूपच भारी येते. म्हणजे त्याला काही लागत नाही, म्हणजे ह्याच्यात तेलकटपणा अशी बाधत नाही आपल्याला. म्हणजे डाळ जी आपण भिजत ठेवली होती ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपण. म्हणजे अगदी जास्त बारीक पण नाही आणि जास्त हे म्हणजे जाड पण नाही. अगदी मिडियम साईजला त्याला जरा म्हणजे असं की दिसलं पाहिजे, जरा दरदरा टाईप जरा थोडासा. मिक्सरमध्ये ज्या आपण हे उडदाची डाळ टाकल्यानंतर त्यात पाणी टाकायचं नाही अजिबात, कारण डाळ थोडी जरा घट्ट राहिली पाहिजे. म्हणजे वडे करताना आपल्याला ते सोपं जातं. आणखीन हातामध्ये व्यवस्थित पकडून व्यवस्थित टाकता येतात आपल्याला. ते हाताला अजिबात चिटकत नाही, कारण हे उडदाची डाळ जरा थोडी हे चिकट असते. डाळ आता आपण मिक्सरमध्ये हे थोडी करून टाकू आणि जास्त पण टाकायचे नाही. अगदी जसं आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं. जे डाळ बारीक केली आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. डाळ अगदी व्यवस्थित झालेली आहे, फारच सुंदर झालेली डाळ. डाळ आपली आता पूर्ण बारीक झालेली आहे. आणखी म्हणजे आपल्याला जशी हे बारीक हवी तर तशीच बारीक झालेली आहे डाळ. हे वाटल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की डाळ आपली खूप घट्ट झालेली आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडं पाणी घालू शकता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बारीक करू शकता. पण आपल्याला डाळीची कन्सिस्टन्सी अशीच हवी. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकू. मी 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे. कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे. आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकू, कारण कोथिंबीर टाकल्याने चव खूप चांगली येते याच्यामध्ये. मी 1 छोटा टेबलस्पून जिरे टाकलेले. आता आपल्याला हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे. म्हणजे चांगलं फेटून घेऊ आपण त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये एक एअर बबल राहत नाही. वडे ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस ते म्हणजे तेलामध्ये फुटत नाही अजिबात. बारीक चिरलेलं खोबरं तो आपण याच्यात टाकू. याच्यामध्ये हे असे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला. आता हे सगळं आपण हे फेटून घेतलेलं आहे. आता आपण एक तासभर तरी याला झाकून ठेवावं लागेल. बाकीची तयारी आपल्याला अजून करायची आहे. रात्री आपण जे चिंच भिजत टाकली होती, आता आपण त्याचा कोळ करून घ्यायचा आपण त्याचा. दहीवड्याच्या चटणीसाठी आपण आता जे चिंचेचा कोळ केला आहे आणि काल भिजत टाकलेला गूळ, हे सगळं आपण दोन्ही एकत्र करून एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये गरम करून घेऊ. म्हणजे त्याला उकळून घेऊ. आता आपण याच्यामध्ये गूळ पण टाकू. थोडं जरा याला उकळी आल्यानंतर थोडं मग आपण गूळ टाकायचं. तोपर्यंत त्याला हलवून घेऊ आपण चांगलं. चिंचेच्या कोळाला जरा उकळी आली पाहिजे. चिंचे पाणी हे आपण हे कढईमध्ये टाकलेलं आहे. आता ते थोडं गरम झालं की आपण गुळाचं पाणी त्यात टाकू थोडं.
2-3 मिनटं झालेली आहे. चिंचाचा कोवडा चांगली उकळी आलेली आहे. आता आपण गूळ टाकू याच्यामध्ये. चटणी जी आपण गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, थोडं मीठ, आणखी हे जिरं पूड टाकले की त्याची जरा चटणीची पण चव चांगली होती. एक छोटा टेबलस्पून जिरं पूड टाकायची आपल्याला. एक छोटा टेबलस्पून हे तिखट टाकायचे आणि एक छोटा टेबलस्पून हे धनेपूड टाकायची आपल्याला. थोडं हलवून घेऊ आपण, म्हणजे ते सगळं एकजीव होईल आणि उकळताना पण अगदी व्यवस्थित उकळेल ते आपल्याला. चिंचेची चटणी झालेली आहे. सध्या आता गरम आहे. हे का थंड झाल्यावर मग ती आणि घट्ट होईल. वड्यात आपण जे हे भिजवलं होतं ते सगळं एका बाजूला आपण करून ठेवलेलं आहे. चिंचेची चटणी पण झालेली आहे, ते जरा थंड करायला ठेवली आहे आपण. आता आपण जे दहीवड्यामध्ये दही लागतं त्याचं मी मात्र हे 750 ग्राम घेतलेली आहे. आणखी 750 ग्राम साखर घेतलेली आहे. दही आता आपण फेटून घेऊ. त्यात थोडी आपण साखर घालू. जशी आपल्याला चव लागेल तसे आपण साखर आणखी ॲड करू शकतो. थोडं आपण मीठ टाकू याच्यामध्ये, म्हणजे थोडं हे चव चांगली येईल. थोडी कोथिंबीर टाकू आपण याच्यामध्ये. आता आपण याला हलवून घेऊ. आता आपलं दही तयार झालेलं आहे. ते मी एका बाजूला ठेवतो आणि आपण आता एका गॅसवर कढई ठेवू आणि त्या कढईमध्ये तेल टाकून आपण ते वडे तळायला घेऊ. आपल्याला आपलं बॅटर कसं झालेलं आहे ते बघायला लागेल. तर मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि हे पाण्यात टाकायचं. आपण पाण्यात टाकल्यावर ते वरती आलं की समजावं की आपलं हे बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. हे बघा, हे पाण्यामधनं हे तरंगत आहे आणि सगळं व्यवस्थित वरती आलेलं आहे. म्हणजे आपलं बॅटर खूपच म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला हे तेलामध्ये वडे टाकायचे, पण ज्या हाताने वडे टाकायचे तो हात जरा पाण्यामध्ये भिजवून घ्यावा. आपण या साईजचे वडे टाकावे. ते मग तेलामध्ये टाकल्यानंतर वरती तरंगायला पाहिजे असे. वडे सोनेरी रंग येपर्यंत असे तळले गेले पाहिजे आणि असे वरती आले पाहिजे असे तळल्यावर, आणि हे खुसखुशीत झालेले आहे. आता आपण याला एका ह्याच्यात भांड्यात काढून घेऊ आणि मग 5 मिनिटानंतर पाण्यात टाकू. वडे आपले झालेले आहे. आता आपण एका भांड्यामध्ये त्याला काढूया आपण.
मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यात मी हिंग आणखी मीठ 1 टेबलस्पून हे टाकलेलं आहे दोन्ही. आता आपण याच्यामध्ये वडे शिजत सोडायचे जेणेकरून त्याचा म्हणजे वड्याचा तेलकटपणा कमी होईल. वडे आपण पाण्यात टाकून 10 मिनटं झालेली आहे. आता आपण हलक्या हाताने वडे प्रेस करून आणि मग प्लेटमध्ये सर्व करायला ठेवायचे आपण. वाटणार रे नाही ते ठीक आहे, थोडं अजून दिसायला बस. पातळ वाटतं.